नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 20 मे रोजी पिंपळगावसह अनेक ठिकाणी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सायंकाळी झालेल्या पावसाच्या तडाख्यात झोपूळ रोडवरील पिंपळगाव बाजार समितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या शेअरचे प्रचंड नुकसान झाले असून बाजार समितीच्या लगत असलेल्या कांदा शेडसह पॉली हाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापारी शेतकरी यांना पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांच्या शेळीचे पत्र थेट हवेत उडाले तर अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या. चिंचखेड येथे भास्कर लवडे यांच्या घराजवळ झाडावर वीज पडली आहे. यामध्ये झाडाखाली असलेल्या गायीचा जागीच मृत्यू झालाय. पावसाच्या तडाख्यात झोपूळ रोडवरील बाजार समिती कमानीचे नुकसान झाले. काल सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिंडोरीजवळील रणतळे येथे रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दिंडोरी निफाड तालुक्यात अनेक नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला होता. खेडगाव येथील किरण पवार यांच्या नारळाच्या झाडावर वीज पडली. काही काळ तर वीज पुरवठा खंडित झाला होता. गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभावर सुद्धा या पावसाचा फटका बसलाय. वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना लग्न सोहळ्यास वेळेत पोहोचता आले नाही. वराडी मंडळीचे प्रचंड हाल झाले होते. काही ठिकाणी मंडप घराचे पत्रे कौले उडाले तर विजेचे खांब झाडे उन्मळून पडले. पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी वर्ग पावसामुळे पूर्णतः हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळालंय. अनेक ठिकाणी कांदे भिजल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काल जो अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला तर त्यामध्ये पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक व्यापाऱ्यांचे पत्र्याचे शेड जे आहेत ते उडालेले, मोठ्या प्रमाणावर जे नुकसान आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण एक व्यापारीच आहात, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल? आम्ही व्यापारी प्रवर्गातून आहे आणि ज्याचप्रमाणे हे अवकाळी आलेला आहे पाऊस, वादळ वारा, त्याच्याने तुम्ही पाहू शकता आमचं लाखो कोटीचं माल आज शून्य झाला आहे. आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याप्रमाणे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याच्यातून सावरण्याची आम्हाला जी हिंमत येऊ हीच आमची प्रार्थना आहे. आणि हे अवकाळी येऊ शकते, हे काही पण होऊ शकतं. तर आम्ही आणि शासनाकडनं तुम्हाला आता काय अपेक्षा असेल? शासनाकडं आमची हीच एक अपेक्षा आहे किंवा मागणी आहे किंवा हे मार्केटमध्ये शेड बांधून देण्याची खूप वर्षापासून प्रलंबित कार्य आहे. तर तरी सभापती आणि संचालक मंडळ चिंचखेड आणि चिंचखेड परिसरामध्ये गेल्या 4 मे 2025 पासून रोज दुपारून 2 ते 3 वाजेपासून वळीव पावसाला सुरुवात झाली आणि आज 21 मे तर लगातार 17 दिवसापासून तर वळीव विजेचे कडकडाट सहित असं भरमसाठ पाऊस पडत आहे. ह्या पावसामुळे काल ढगफुटीसदृश्य पाऊस झाला, विजेचे कडकडाट सहित आणि खूप वळीव असा भरमसाठ झाल्यामुळं तर शेतकऱ्यांचे आता काल चिंचखेड परिसरात एकाच्या म्हणजे भास्कर लक्ष्मण लवडे या शेतकऱ्याच्या गायीवर वीज कोसळून गाय जागीच गाय जागीच मृत्यूमुखी पडली. तर त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचं कांदा पीक काढणी चालू आहे आणि काहींचं कांद्याचे काढून ते गंज वावरातच तिथं आहे. तर ह्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं ते कांदा पीक जे आहे वावरामध्ये. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, पिंपळगाव, बसवंत. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.